हे आपलं पूर्ण मील. सो आता याच्यावर ताव मारायचा आहे. लेट्स गो. ऐरोली स्टेशनवरून इकडून आल्यावरती इकडे जायचं. गावदेवी मैदान आहे त्याच्या इकडे. हेलो गाइस, व्हाट्स अप, दिस इज मी योर बॉय सैम. वेलकम बैक टू माय चैनल सैम ऑन डिमांड. एज ऑलवेज से गुड फूड मेक्स गुड मूड. तो आज मैं आपके लेकर आया हूँ कोकण फिश करी में. जैसे कि आप ये देख सकते हो, ये रेस्टोरेंट लोकेट करता है ऐरोली में. सिर्फ ऐरोली स्टेशन से 10 मिनट की दूरी पर है. गावदेवी करके मैदान है, वहाँ पे ये है 2 मिनट की दूरी पर. तो यहाँ पे हम लोग देख सकते हो कि यहाँ पे आपको मिलेगा. ये है नवी मुंबई का बिगेस्ट पॉम्फ्रेट बोम्बिल फेस्टिवल चालू है यहाँ पे. सो उसमें आपको बहुत सारे ऐसे वैरायटीज़ मिल जाएंगे और ये स्पेशली है सी फूड के लिए. सो नवी मुंबई बोला तर सी फूड तर येतच. और यहाँ पे लाइक बहुत सारा अच्छा टेस्टी सी फूड मिलेगा, क्योंकि यहाँ पे आपको मिलेगा प्रॉपर कोकणी फूड. सो अभी हम लोग अंदर जाते हैं, ट्राई करते हैं यहाँ का फूड कैसा है, टेस्ट कैसा रहेगा. क्योंकि कोकणी बोला तो एज़ यू नो मैं अभी जस्ट कोकण जाके वहाँ के क्यूजिन का मैं फ़ैन हो गया हूँ, फ़ैन. सो अभी यहाँ पे वैसे ही ऑथेंटिक टेस्ट मिलेगा कि नहीं मिलेगा वो जाके चेक करते हैं. और यहाँ का एम्बियंस भी कैसा है वो चेक करते हैं. लेट्स गो. चालू है बनवणं आपले स्टफ बोंबील. श्रीम्स आहेत वाटतं याच्या आत. फ्राय करायसाठी आता रेडी झालेलं आहेत ऑलमोस्ट, ॲज यू कॅन सी. जाणार आहे तेलात. हा आहे स्टफ पॉम्फ्रेट. मसाला एवढा टेम्पटिंग वाटतं ना, असं वाटतंय आताच ग्रॅब करावं. लेट्स गो. मुंबईचे नखरमका परवडोचे नाय. इधर रेडी होते प्रॉन्स कोलीवाड़ा, बोंबिल है, बांगड़ा है, पॉपलेट है, स्टफ पॉम्फ्रेट है. You can see the ambience. Here we have स्टफ बोंबिल. यात श्रीम्स आहेत छोटे छोटे. आणि दुसरा आयटम आहे हा आपला स्टफ पॉम्फ्रेट. किती टेम्पटिंग वाटतं, मसालेदार. जे है प्रॉन्स तवा फ्राय. गाईज मी इकडची सोलकढी आधीच ट्राय केली जेवणाच्या आधी. सो इकडची सोलकढी खूप जास्त टेस्टी आहे. सो पर्सनली मला खूप आवडली. सो मी तुम्हाला नक्की सांगेन, इकडची जर तुम्हाला स्पायसी सोलकढी आवडत असेल तर तुम्ही इकडे नक्की आलात पाहिजे आणि ही ट्राय केली पाहिजे. आलात तर जेवल्यानंतर, जेवणाच्या नंतर पण खा, पिया आणि आधी पण पिया, अशी आहे. हा माझा दुसरा ग्लास आहे आणि ऑफकोर्स जेवण झाल्यावर मी परत एकदा मागवणार आहे. 3 ग्लास इकडे आपण पिऊनच जाणार आहे, एवढी फॅब्युलस आहे. इट्स अ बोंबिल फ्राय, यू कॅन सी. इट्स बोंबिल थाली. सो एज अ सेड गाइस, अब जैसे कि हम लोग ने यहाँ पे मंगाया, आप ये मील देख सकते हो, पूरा क्लासी लग रहा है. और जेन्युइनली कोकणची वाइब याच्यात पूर्ण दिसते मला, कारण की मी 2-4 घास खाल्लेले आहेत. थोडासा मेसअप झाला आहे, बट आता आपण एक प्रॉपर, तुम्हाला एक छोटासा रील पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि सॅम्स ऑन डिमांडच्या इंस्टाग्रामवरती भेटून जाईल. सो फर्स्ट ऑफ ऑल विल ट्राय दिस. सी, इट्स अ बोंबिल फ्राई. फेस्टिवल है यहाँ पे, तो बोंबिल तो बनता है. रवा फ्राई है. क्रिस्पी फ्रॉम आउटर, क्रंची थोडा, आणि आतून जसं की पाट्यावरच्या असतात एकदम पाणी बिणी काढलेलं, एकदम सॉफ्ट मुलायम. लाईक मी आधी खायचो नाही बोंबिल, बट जेव्हापासून खायला लागलो आहे स्टार्टरमध्ये सगळ्यात बेस्ट आयटम हा वाटतं. लाईक 20-25 असेच डिगिन कराल. इट्स काइंड ऑफ दॅट. जर अगर इनकेस ये बाहर रहता ना कोकण फिश करी, तो ये आइटम है ना हॉट सेलिंग रहता था ये लोग का. देन टू इट्स गुड, बट स्टार्टरच्या हिशोबाने आपण येत नाही. अजून खूप सारे व्हरायटी आहेत. नेक्स्ट आइटम, हियर यू कॅन सी दिस. इट्स अ स्टफ बोंबिल. अरोमॅटिक आहे भाई, अरोमॅटिक. छोटे छोटे श्रिम्स दिसतात त्याच्यात. लिटरली भुक्कड सारखं खातो आहे, कारण की टेस्ट जेन्युइनली चांगली आहे. ह्याला तुम्हाला कशी चटणी सॉस काहीच गरज नाही.
घरगुती मसाले वगैरे घरी बनवतात ना तसं वाटतं आहे. आणि टेस्टला तर एक नंबर आहे, जेन्युइनली सांगतो. त्याच्यावरती थोडंसं लाईम स्क्वीज करा पाहिजे असेल तर, नाही केला तरी चालेल, अशी पण ती टेस्टीच लागते. त्याच्यानंतर नन अदर दॅन तुम्ही इकडे प्रॉन्स बघू शकतात. प्रॉन्स तवा फ्राय आहे. टायगर प्रॉन्सपेक्षा थोडेसे छोटे आपण म्हणू शकतो. आणि सीफूड म्हटलं तर थोडे काटे वगैरे असतात तर दक्षता घ्यायची. नेक्स्ट प्रॉन्सचा जो मसाला आहे ना असा मस्त स्पायसी हलका. घरगुती तवा फ्राय आपण करतो ना तशी मसाला नुसता, लाल तिखट मीठ तशी. आपण याच्यावर थोडंसं लाईम स्क्वीज करूया. हा if you are a seafood lover then this place is for you. like एवढं टेस्टी सीफूड मुंबईच्या साईडला खूप कमी ठिकाणी भेटतं, बट नवी मुंबईला जर पाहिजे असेल तर तुम्हाला कोकण फिश करी हायली रिकमेंडेड. आणि नेक्स्ट आयटम आता आपण हे बघू शकतो तुम्ही, स्टफ पॉम्फ्रेट बघा. हा साईज बघा पॉम्फ्रेटची किती मोठी आहे, मस्त. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, ते या स्टफ पॉम्फ्रेटमध्ये असतं. पैसा वसूल डिश आहे आणि लिटरली तुम्ही बोटं चालत राहाल असं आहे ते. आणि मी इकडे तुम्हाला आधी पण म्हटलं मी सोलकढी पिऊन झालो आहे. हा माझा 3रा ग्लास आहे. लिटरली रेस्टॉरंटवाले असं झाले हा सोलकढीचा भुक्कड की काय, बट टेस्टला खरं सांगतो आहे लाईक बाय फाय द बेस्ट सोलकढी. कारण की एवढी स्पायसी आणि मजेदार अशी सोलकढी कुठे मिळत नाही, फक्त ही लोकं देतात स्पायसीमध्ये, तर ही मला म्हणून आवडली जास्त. सो नेक्स्ट आयटम थाळीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. इकडे बोंबील थाळी आहे, त्यात एक रावसची ग्रेव्ही आहे. राईसवरती मी थोडासा मगाशी एक बाईट घ्यायसाठी केलेला. सो ग्रेव्ही राईस, सोलकढी सलाड, पिकल आहे लाईक जवळा, आणि ओके याच्यात एक छोटे प्रॉन्सची एक हलकीशी चटणीसारखं आपण म्हणू शकतो ते आहे. ठीक आहे, गुड टू गो. म्हणजे या रेस्टॉरंटचा मला फेवरेट काय वाटलं की हे रेस्टॉरंटसारखं फूड नाही, घरगुती फूड असतं आपलं तसं आहे. सो त्याच्यामुळे मला हे जास्त खायला बरं वाटतं. ऑब्वियसली रेस्टॉरंटमध्ये आल्यावरती तुम्ही जर रोजचं बाहेर खात असेल ना तर तुम्हाला घरच्या चवची काय व्हॅल्यू असते ते कळेल, आणि ते तुम्हाला असं जेवण ह्या रेस्टॉरंटमध्ये मिळेल. माझी बोबडी वळायला लागली कारण की एवढं टेस्टी आहे की चव घेऊ की तुम्हाला सांगू असं झालं आहे. आणि इकडे ही लोकं झोमॅटो स्विगीवरून तुमची प्री बुकिंग नाही घेत, तुम्हाला इकडे येऊन स्वतः बसायला लागेल, कारण की इकडे थोडा रश क्राऊड असतो बऱ्यापैकी. सर ती लोकं कमिट नाही करू शकत तुम्हाला, तर प्रॉपर टाईम काढून या, पण मजेदार जेवण जेवून जावं. हे असतं कोकणचं मालवणचं खरा ग्रेव्ही. प्रॉपर जी मालवणी कोकणी ग्रेव्ही असते ना तशी वाटते. सो त्याच्यासोबत आपण थोडंसं लाईक याची मेन मजा आहे ती भातासोबत आहे. जोपर्यंत कालवा कालव करत नाही आणि हाताने खात नाही तोपर्यंत त्या पोटाला आणि जिभेला चव कळत नाही. जे सेन्स आपल्याला बोलतात त्याच्यातूनच कळतात. मी खरं सांगतो आहे, मला एक टोप भात दिला आणि अशी ग्रेव्ही आणि मच्छी दिली ना कोणती पण एक टोप भात आपण आरामात खाऊ. तसंच आहे. थोडासा सुका जवळ घ्यायचा
आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सी फूड आवडत असेल तर तुम्हाला हे रेस्टॉरंट नक्की आवडेल. सो व्हॉट आर यू गाईज वेटिंग फॉर, डू विजिट अस ॲप. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. अजूनपर्यंत सॅम ऑन डिमांडला फॉलो नाही केलं आहे, सबस्क्राईब नाही करा तर आता फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण की तुमच्याकडून असेच फ्लेवरफुल एंड टेस्टी वीडियोज़ मिस नहीं आने पाहिजे. सो मिलेगा कुछ ऐसे टेस्टी एक्साइटिंग वीडियोज़ के साथ. टिल देन स्टे ट्यून, टेक केयर, कीप लविंग एंड शेयर दिस वीडियो एज मच एज पॉसिबल. दिस इज मी योर बॉय सैम साइनिंग आउट. और डेजर्ट हम लोग एंड करेंगे इस मोदक पे.